नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रेसिपी लॉजिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटसारखा सुगंधी चविष्ट व्हेज पुलाव बनवायचा आहे का? आणि त्यासोबत फक्त काही मिनिटात तयार होणारा थंडगार क्रीमी रायताही. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स, ज्यामुळे तुमचा पुलाव कधीच चिकट होणार नाही आणि प्रत्येक वेळी अगदी परफेक्ट तयार होईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे आपल्याला 2 कप बासमती तांदूळ घ्यायचे आहेत आणि 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून 20 ते 30 मिनिटासाठी भिजायला ठेवायचे आहे. तांदूळ 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून घेतल्यामुळे तांदळावरील अतिरिक्त स्टार्च, धूळ आणि बारीक कण निघून जातात. त्यामुळे शिजल्यानंतर तांदळाचा प्रत्येक दाणा मोकळा आणि लांब राहतो. पुलाव चिकट होत नाही आणि त्याची चव अधिक छान लागते. आता एका कुकरमध्ये 1 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून तूप गरम करा. त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, 4 हिरवी वेलची, 1 काळी वेलची, 1 इंच दालचिनी, 4 ते 5 लवंगा, 7 ते 8 काळी मिरी आणि 2 तमालपत्र घालून काही सेकंद परतून घ्या. यानंतर यामध्ये 2 पातळ चिरलेले कांदे घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. आता 1 टेबलस्पून आले लसूण हिरवी मिरची पेस्ट, 1 चिरलेला टोमॅटो घालून 2 ते 3 मिनिट छान परतून घ्या. नंतर चवीनुसार मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. यानंतर 1/2 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट, 2 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट आणि 1 टेबलस्पून धनेपूड घालून छान परतून घ्या. आणि मसाला जास्त ड्राय वाटत असेल तर थोडेसे गरम पाणी घालून 1 ते 2 मिनिटे परतून घ्या. मसाल्यामध्ये थोडेसे गरम पाणी घातल्याने मसाले जळत नाहीत, त्यामुळे मसाल्याची कच्ची चव पूर्णपणे निघून जाते. मसाला अधिक छान भाजला जातो, रंग खुलून येतो आणि पुलावाला सुंदर चव, सुगंध मिळतो. नंतर एका बाउलमध्ये 1 कप दही आणि 2 टेबलस्पून बिर्याणी मसाला एकजीव करून हा दह्याचा मसाला कुकरमध्ये घालून सतत हलवत 1 मिनिटे शिजवून घ्या. त्यामुळे दही फाटणार नाही आणि मसाल्याला छान क्रीमी टेक्स्चर मिळेल. नंतर 2 बटाटे, 1 गाजर, 1/2 कप फ्रेंच बीन्स, 1/2 कप हिरवे मटार, मुठभर कोथिंबीर आणि 2 टेबलस्पून पुदिना घालून बटाटे अर्धवट शिजेपर्यंत परतून घ्या. बटाटे शिजायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे त्याआधी अर्धवट शिजवल्यास कुकरमध्ये तांदळासोबत अगदी परफेक्ट शिजतात आणि इतर भाज्या ओव्हरकुक होत नाहीत. आता तुम्ही पाहू शकता आपले बटाटे अर्धवट शिजलेले आहेत. यानंतर चवीनुसार मीठ आणि भिजवलेले तांदूळ घालून घ्या. आपण ऑलरेडी 2 कप तांदूळ घेतले होते, यासाठी 3.5 कप गरम पाणी घालून घ्या आणि हलक्या हाताने मिक्स करा, जेणेकरून तांदळाचे दाणे तुटणार नाहीत. याला थोडीशी उकळी आल्यानंतर कुकरचे झाकण लावून मध्यम ते मोठ्या आचेवर 1 शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्या. आता आपला पुलाव शिजत आहे, तोपर्यंत झटपट रायता बनवूया. आता एका बाउलमध्ये 1 कप दही घ्या आणि छान फेटून घ्या. नंतर यामध्ये 1 कप बारीक चिरलेला कांदा, 1 कप बारीक चिरलेला टोमॅटो, 1 कप बारीक चिरलेली काकडी आणि 1 कप बारीक चिरलेला गाजर घालून मिक्स करून घ्या. नंतर थोडीशी कोथिंबीर घाला, थोडासा पुदिना घालून घ्या आणि कट केलेली हिरवी मिरची घालून घ्या. आता यामध्ये चवीनुसार मीठ, 1 टीस्पून काळे मीठ, 1 टीस्पून चाट मसाला आणि 1 टीस्पून भाजलेली जिरेपूड घालून सर्व साहित्य छान एकजीव करून घ्या.
थंडगार आणि चविष्ट रायता तयार आहे. कुकरमधील प्रेशर आपोआप पूर्णपणे उतरू द्या. त्यानंतर झाकण उघडा आणि काट्याच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने पुलाव हलक्या हाताने फुलवा. गरमागरम व्हेज पुलाव सर्व करा आणि सोबत हा रायता द्या. एकदा हा कॉम्बिनेशन करून पाहिलात तर पुन्हा पुन्हा बनवाल. आजची रेसिपी लॉजिक: पुलावमध्ये तांदूळ आणि भाज्या एकाच वेळी शिजतात, त्यामुळे भाज्या आधी अर्धवट शिजवल्यास त्या ओव्हरकुक होत नाहीत. तसेच तांदळाचे दाणे मोकळे राहतात, भाज्यांचा रंग टिकून राहतो आणि पुलावची चव आणि टेक्स्चर एकदम रेस्टॉरंट स्टाईल होतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया चवीच्या नवीन प्रवासात एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.